असे गीत गात गात नावाड्याने श्रीरामांना गंगा पार केले. वनवासी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पुढं मार्गस्थ झाले. रात्री कुठंतरी एका वृक्षाखाली पर्णशय्येवर झोपून दिवसा वाट चालता चालता सायंकाळी भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचले. भरद्वाजांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचे सांगितले. तिथे जाण्याचा मार्गही कथन केला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. वाटेत जानकी अनेक फुलांविषयी विचारित होती. श्रीराम जिज्ञासा पुरवित होते. लक्ष्मण फुलांचे गुच्छ करून वहिनींच्या हाती देत होता. असाच वनविहार करीत करीत ते तिघेही चित्रकूट पर्वतावर पोचले. तेथील एका सपाट व मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या कटनिकटी, या मंदाकिनीच्या कटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या चित्रकूट हे जतपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन, ही सर्ग शोभा फुलविदिती, सर्ग शोभा फुलविदिती, या लक्ष्मणा बांध कुटी, या पलाश फुलले बिल्व वाकले, फल्लातक फल भारे लवले, दिसती नयाना मानव शिवले, दिसती नयाना मानव शिवले, सैललतांची कुठे मिटी, सैललतांची कुठे मिटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुठे काढती कोकिल सुस्वर, निळा सूर तो चढवी मयूर, रत्ने तोलित निज पंखावर, रत्ने तोलित निज पंखावर, संमिश्र नाद तो उंचवटी, संमिश्र नाद तो उंचवटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखावरी मोहळे, मधत्यांच्या तिलकाली निखळे, शाखा शाखावरी मोहळे, मधत्यांच्या तिलकाली निखळे, वन संजीवक अमृत सगळे, वन संजीवक अमृत सगळे, ठेविती मक्षिका भरून घटी, ठेविती मक्षिका भरून घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जानकीसाठी नतिका कलिका तुझ्या
माझा भक्ष सायका जानकीसाठी नती काय करिता तुझ्या माझा भक्ष सायका उभय लाभले वनात एका उभय लाभले वनात एका पोचलो एकती शुभची घटी पोचलो एकती शुभची घटी लक्ष्मणा बांधती लक्ष्मणा बांधती जमवत सत्वरी काष्ठे कणखर उटजया स्थळे उभवू सुंदर जमवत सत्वरी काष्ठे कणखर उटजया स्थळे उभवू सुंदर शाखा पल्लव अंतरुणीवर शाखा पल्लव अंतरुणीवर रेखुया चित्र ये गगनपटी रेखुया चित्र ये गगनपटी आयते लक्ष्मणा बांधकुटी आयते लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीच्या चटणी आयते लक्ष्मणा बांधकुटी आयते लक्ष्मणा बांधकुटी श्रीरामाने कितीही वेळा पटवून देऊन सुद्धा भरत ऐकेच ना. अयोध्येतील प्रजाजनाने देखील पुष्कळ आग्रह केला परंतु श्रीरामाने त्यांना नम्रपणे नकारच दिला. इकडे श्रीरामाने वनवासाच्या नियमाप्रमाणे चित्रकूट सोडला. वनविहार करता करता अनेक ऋषींचे आश्रम त्यांना मिळाले. त्यातच अगस्ती आणि सुतीक्ष्ण या ऋषींनी श्रीरामांना दिव्यायुध अर्पण केले. 10 वर्षांनी श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर प्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणा समवेत वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमांगणात आली. अनुरक्तेसारखे अंग विक्षेप करीत धुंद डोळ्यांनी श्रीरामाने न्याहाळू लागली. हलके हलके अंग विक्षेप करीत मंजुळ स्वरांनी श्रीरामांशी बोलू लागली. ती म्हणाली, कोण तू विठ्ठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार देह वाहिला तुला श्यामला देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार कुठला तुझा स्वरूपी राजलक्षणे रुद्राक्षांची श्रवणी भूषणे तुझा स्वरूपी राजलक्षणे रुद्राक्षांची श्रवणी भूषणे योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूर्पणखा रावण भगिनी शूर्पणखा रावण भगिनी याच वनाची समज स्वामिनी अगणित रूपे घेऊन दैते अगणित रूपे
घेऊन करीते वनोवनी संचार उठला राजकुमार उठला राजकुमार तब अधराची लालस कांती अधराची लालस कांती मजे कांती स्मरता स्मरता अवतरसी तू अनंग तो साकार उठला राजकुमार उठला राजकुमार तुला न शोभे ही अर्धांगी दूर लोटती कुरूप कृशांगी समीप आहे तुझ्या ठिकाणी क्षणी करीते संहार तू उठला राजकुमार उठला राजकुमार माझ्या संगे राहून अविरत पाळ तुझे तू एक पतिव्रत माझ्या संगे राहून अविरत पाळ तुझे तू एक पतिव्रत आलिंगनाची आस उभाळे तनु मनी अनिवार्य उठला राजकुमार उठला राजकुमार उठला राजकुमार उठला राजकुमार श्रीरामांच्या जवळ जाता जाता अचानक शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावली तेव्हा लक्ष्मणाने एका क्षणाचाही विलंब